Okay. Hello, everyone. Again, for the next session, we are ready. Come on, let us start our session as usual with the Gayatri Mantra. Everybody will close their eyes and try to concentrate on inner power and inner energy. We will pray in the holy feet of God to give us more power and more energy to get stability and development in our life. For that, we are chanting Gayatri Mantra. The voice should come from bottom of your heart and mind should be full of peace. Gayatri Mantra. Om Bhuvasvaha Tassavitu Varenyam Bhargo Devasya Dhimahi Dhiyo Yo Nah Prachodayat. Oh, yes. Rub your hands and move around your eyes very slowly. Slowly open your eyes with fresh vision, with new attitude. ओके. टेन्सेस नावाच्या संकल्पनेची सिरीज सध्या आपण अभ्यासतो आहोत. टेन्स नावाची संकल्पना भाषा शिकण्यासाठी अत्यंत महत्वाची आहे, पण ती यांत्रिक पद्धतीने किंवा रोबोटिक पद्धतीने शिकून चालणार नाही. त्यातला धर्म, त्यातला मर्म आपल्याला खोलवर सूक्ष्मतम स्तरावर समजून घ्यावा लागणार आहे. दैनंदिन जीवनात जगत असताना व्यवहारात ती भाषा अधिक परिणामकारक पद्धतीने, अधिक प्रभावीपणे कशी वापरायची, कशी वापरली जाते, याच्यासाठी हा सगळा भाषा समजून घेण्याचा उपद्व्याप, उद्योग टेन्स ह्या उपक्रमाच्या माध्यमातून आपण करत असतो. मग सिस्टमॅटिकली आपण कसं करतोय? सुरुवातीला आपण पोझिशन घेतलं, एक्सक्लुझिव्हली फक्त पोझिशन, मग तो पास्ट असेल, प्रेझेंट असेल आणि फ्युचर असेल, सगळ्या व्यवस्थित समजावून घेतला. नंतर मग प्रत्येकाचं स्वतंत्र प्रकरण आपण अभ्यासलं. मग पास्ट पोझिशन, प्रेझेंट पोझिशन आणि कालच आपण फ्युचर पोझिशन देखील समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. आज पोझिशन संपल्यानंतर आपण पोझिशन नावाच्या कॉन्सेप्ट समजून घ्यायचा अट्टाहास करतो आहोत. मग त्यामध्ये पोझिशन एक्सक्लुझिव्हली पास्ट असेल, प्रेझेंट असेल, फ्युचर असेल आणि हे झाल्यानंतर स्वतंत्रपणे परत प्रेझेंट पोझिशन, फ्युचर पोझिशन, पास्ट पोझिशन ह्या विषयालाही आपण हाताळणार आहोत. मग टेन्सेस नावाची संकल्पना किती महत्वपूर्ण आहे हे याआधीही बऱ्याचदा सांगितलेलं आहे. जर भाषा समजून घ्यायची असेल तर टेन्स समजणं खूप गरजेचं आहे. टेन्स समजले की भाषा समजण्यामध्ये अधिक सुविधा निर्माण होते. मग त्यामध्ये पास्ट, प्रेझेंट आणि फ्युचर हे ठरलेलं आहे. याच्या आधी अनंत काळात घडून गेलेलं जे काही आहे, तसं काही आहे, ते सगळंच्या सगळं पास्ट मध्ये इन्फिनिटी. फ्युचर जे घडायचे अजून होणार आहे, भविष्यकाळात अनंत काळापर्यंत ज्या ज्या गोष्टी घडतील त्या सगळ्या गोष्टी फ्युचरमध्ये असतात. आणि प्रेझेंट म्हणजे या क्षणी आता जे काही घडतंय ते. आणि नुसतं भाषा शिकण्यासाठी पास्ट, प्रेझेंट, फ्युचर करून चालणार नाही. त्याच्यामध्ये पोझिशन, पोझेशन, सिंपल, कंटिन्युअस, परफेक्ट आणि परफेक्ट कंटिन्युअस ह्या ज्या काही बाजू आहेत, ह्या ज्या काही गोष्टी आहे, उपकाळ आहेत किंवा सबटेन्सेस आहेत, ते आपल्याला समजून घ्यावं लागेल. मग पास्ट पोझिशन वॉज व होता, होती, होते, होतं. प्रेझेंट पोझिशन एम, इज, आर, आहे, आहोत, आहात, आहेत. फ्युचर पोझिशन शाल बी, विल बी, असेल, असतील, असणार, असू, असशील. पास्ट पोझिशन हॅड, कडे होत, पाशी होत, जवळ होत, ला होत, ना होत. प्रेझेंट पोझिशन हॅव, हॅज, कडे आहे, पाशी आहे, जवळ आहे, ला आहे, ना आहे. फ्युचर पोझिशन शॅल हॅव, विल हॅव,
कडे असेल, पाशी असेल, जवळ असेल, ला असेल, ना असेल. सिंपल पास्ट टेन्स V4 केलं केलं होतं, झालं झालं होतं. सिंपल प्रेझेंट टेन्स V1 V2 करतो, करते, करतात, करतोस. सिंपल फ्युचर शाल बी V1 करेल, करतील, करणार, करू, करशील. पास्ट कंटिन्युअस वॉज व आयएनजी करत होतो, करत होती, करत होते, करत होतं. प्रेझेंट कंटिन्युअस एम इज आर आयएनजी करत आहे, करत आहोत, करत आहात, करत आहेस. फ्युचर कंटिन्युअस शॅल बी विल बी आयएनजी करत असतील, करत असणार, करत असू, करत असशील. पास्ट परफेक्ट टेन्स हॅड पास्ट पार्टिसिपल केलेलं होतं, केलेली होती, केलेले होते, केलेलं होतं. प्रेझेंट परफेक्ट टेन्स हॅव हॅज पास्ट पार्टिसिपल केलेलं आहे, केलेली आहे, केलेले आहेत, केलेलं आहे. फ्युचर परफेक्ट टेन्स शॅल हॅव विल हॅव पास्ट पार्टिसिपल केलेलं असेल, केलेली असेल, केलेले असतील, केलेले असणार. त्यानंतर पास्ट परफेक्ट कंटिन्युअस हॅड बीन आयएनजी करत आलेलो होतो, करत आलेली होती, करत आलेले होते. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस हॅव बीन हॅज बीन आयएनजी करत आलेलो आहे, करत आलेली आहे, करत आलेले आहेत. आणि फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस शाल हॅव बीन विल हॅव बीन आयएनजी करत आलेले असतील, करत आलेले असणार, करत आलेला असेल, करत आलेले असतील. ह्या अनुषंगाने त्याचा वापर होताना दिसतो किंवा केला जाताना आढळतो. मग आता एक्सक्लुझिव्हली आपला फोकस फक्त आणि फक्त पजेशन वरती आहे. त्या पजेशनच्या तिन्ही डायमेन्शन पास्ट प्रेझेंट फ्युचर बद्दल आपण आता सविस्तर चर्चा करतो आहोत. मग मालकी ज्याला म्हणतात, पजेशन ज्याला म्हणतात, बरोबर, याच्याबद्दल आपण चर्चा करतोय. मग पजेशन म्हटल्यानंतर काय येतं? माझ्याकडे काय होतं, माझ्यापाशी काय होतं, माझ्याजवळ काय होतं, मला काय होतं, हॅड वापरलं जातं. आय हॅड टाइम माझ्याकडे वेळ होता. आय हॅड मनी माझ्याकडे पैसा होता. शी हॅड अ ब्रदर तिला एक भाऊ होता. राहुल हॅड अ नॉलेज ऑफ इंग्लिश राहुलला इंग्लिशचं ज्ञान होतं. आणि प्रेझेंट मध्ये तशी सिच्युएशन वापरायची असेल तर हॅव हॅजचा वापर होतो. कडे आहे, पाशी आहे, जवळ आहे, ला आहे, ना आहे. आय हॅव क्रेडिट कार्ड माझ्याकडे क्रेडिट कार्ड आहे. वी हॅव ऑल इन्फ्रास्ट्रक्चर आमच्याकडे सगळी साधन सामुग्री आहे. यू हॅव गुड नॉलेज ऑफ इकॉनॉमिक्स तुझ्याकडे अर्थशास्त्राचं खूप चांगलं ज्ञान आहे. शी हॅज एमबीए डिग्री तिच्याकडे एमबीए डिग्री आहे. दे हॅव लॉट ऑफ फ्रेंड्स त्यांना भरपूर मित्र आहेत. हॅव हॅज. आणि फ्युचर मध्ये पोझिशन वापरायचं असेल तर शॅल हॅव विल हॅव चा वापर कराल. कडे असेल, पाशी असेल, जवळ असेल, ला असेल, ना असेल. शॅल हॅव विल हॅव. यू विल हॅव बीएमडब्ल्यू कार वन डे एक दिवस तुझ्याकडे बीएमडब्ल्यू कार असेल. शी विल हॅव इन्फॉर्मेशन ऑफ टुरिझम तिच्याकडे पर्यटन या विषयाचं सविस्तर ज्ञान असेल, माहिती असेल. आफ्टर मॅरेज यू विल हॅव अ सन अँड अ डॉटर भविष्य काळात तुझ्याकडे लग्नानंतर एक मुलगा आणि एक मुलगी असेल. शॅल हॅव विल हॅव कडे असेल, पाशी असेल, जवळ असेल. मग याच्यामध्ये पास्टचे नियम ठरलेले आहेत, प्रेझेंटचे आणि फ्युचरचे ठरलेत. सब्जेक्ट जो आपला परिचित आहे आय वी यू यू ही शी इट नेम नाउन आणि ते हा सगळाच्या सगळा भाग हा सगळाच्या सगळा एरिया आपल्याला चांगल्या प्रकारे परिचित आहे. पास्ट म्हटल्यानंतर, प्रेझेंट म्हटल्यानंतर आणि फ्युचर म्हटल्यानंतर टू बी फॉर्म मात्र बदलतो. मग टू बी फॉर्म मध्ये हॅड हा सगळ्यांसाठीच वापरला जातो. आय हॅड, वी हॅड, यू हॅड, यू हॅड, ही हॅड, शी हॅड, इट हॅड, नेम हॅड, नाउन हॅड आणि दे हॅड. आणि प्रेझेंट म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये हॅव हॅजचा वापर होतो. सब्जेक्ट प्रमाणे मात्र कसं वापरायचं याला आपल्याला माहिती असलं पाहिजे. आय हॅव, वी हॅव, यू हॅव, ही हॅज,
शी हॅज, इट हॅज, नेम हॅज, नाऊन हॅज आणि मग दे हॅवचा वापर होतो. आणि त्याच पद्धतीने फ्युचरमध्ये शॅल हॅव आणि विल हॅवच्या बाबतीत आपला अप्रोच करू शकतो. आय शॅल हॅव, वी शॅल हॅव, यू विल हॅव, यू विल हॅव, ही विल हॅव, शी विल हॅव, इट विल हॅव, नेम विल हॅव, नाउन विल हॅव आणि दे विल हॅव असा त्याचा वापर होताना दिसतो किंवा केला जाताना आढळतो. सो इथे संपूर्ण ताकद, संपूर्ण ऊर्जा फक्त आणि फक्त ऑब्जेक्ट काय आहेत, कॅटेगरीज काय आहेत, त्याच्यामध्ये कुठले कुठले उदाहरणं येऊ शकतात, ऑब्जेक्टच्या व्हेरायटीज कशा येऊ शकतात, याच्यावरती आपल्याला फोकस्ड राहावं लागेल. जसं फॉर एक्झाम्पल पास्ट असो, प्रेझेंट असो, फ्युचर असो, ऑब्जेक्टची संकल्पना सारखीच राहणार. थिंग्स, वस्तू, कोणती वस्तू असेल, सॉलिड असेल, गॅसिड असेल, त्याच्याकडे जे आहेत ना, मग कुठली गोष्ट होती, आता कुठली गोष्ट आहे, काय असेल, पुस्तक असेल, स्टेशनरी असेल, गाडी असेल, बंगला असेल, पैसा असेल, जमीन असेल ना, त्या सगळ्या गोष्टी गोष्टी मटेरियलिस्टिक थिंग्स जे आहेत त्या वस्तूंमध्ये. रिलेशनशिपमध्ये पर्सनल रिलेशनशिप असेल, प्रोफेशनल रिलेशनशिप असेल, सोशल रिलेशनशिप असेल, फॅमिली रिलेशनशिप असेल, हे सगळे रिलेशनशिपचे टायटल. मला एक भाऊ आहे, मला एक बहीण आहे, मला एक मुलगा आहे, मला एक मुलगी आहे, मला खूप चांगले मित्र आहे, मला त्या बिझनेसमध्ये पार्टनर आहे, आम्हाला ह्या प्रोजेक्टमध्ये भरपूर सगळे इन्व्हेस्टर आहेत. त्याच्यानंतर इन्फॉर्मेशन, तुम्हाला कुठल्या गोष्टीची माहिती आहे, मग ती कुठली राजकीय माहिती असेल, सामाजिक माहिती असेल, एखाद्या विषयाची माहिती असेल, सखोल माहिती असेल, इन्फॉर्मेशन. त्याचप्रमाणे ऑर्गन आहे. समजा ऐश्वर्याला सुंदर डोळे आहेत, त्या प्राण्याला सुंदर त्वचा आहे, त्या कुत्र्याला छानपैकी लांब सडक केसाळ शेपूट आहे. ह्या ऑर्गन बद्दल, मग इंटरनल ऑर्गन असतील, एक्सटर्नल ऑर्गन असतील, या सगळ्याबद्दल बोलता येईल. नॉलेज बद्दल पण बोलता येईल. नॉलेज म्हणजे त्याच्यातली डीप आहे, प्रॅक्टिकल अप्रोच आहे, प्रॅक्टिकल व्हॅल्यू आहे. मला इंग्लिशचं ज्ञान आहे, आय हॅव नॉलेज ऑफ इंग्लिश. शी हॅज नॉलेज ऑफ स्पिरिच्युअलिटी, तिच्याकडे आध्यात्मिक ज्ञान आहे. दे हॅव नॉलेज ऑफ वेदास अँड उपनिषदास, त्यांच्याकडे वेद आणि उपनिषदांचं सखोल ज्ञान आहे. इंटरेस्ट, आय हॅव इंटरेस्ट इन बुक रिडिंग, मला पुस्तक वाचण्यात इंटरेस्ट आहे. शी हॅज इंटरेस्ट इन फॅमिली सिरियल. राहुल हॅज इंटरेस्ट इन स्पोर्ट्स. कशात स्वारस्य आहे, कशात रस आहे, कशात रुची आहे, हे इंटरेस्ट मध्ये सांगितलं. त्याने स्किलमध्ये ज्या गोष्टी तुम्हाला प्रॅक्टिकली करता येत आहेत, स्पीडने करता येतात, अॅक्युरेटने करता येतात, वेगळ्या काही विलक्षण गोष्टी असतील किंवा आर्ट असेल, एखाद्या गोष्टीची कला आहे, त्या कला, माझ्याकडे चित्रकला आहे छान, त्याच्याकडे छान गायन कला आहे, तिच्याकडे सुंदर प्रकारे कुकिंगची कला आहे, ह्या पद्धतीने आर्ट. मग आता ह्या सगळ्या गोष्टींचा ऊहापोह आपण या सगळ्या गोष्टींमध्ये करण्याचा प्रयत्न करू. सुरुवातीला फोकस असेल थिंग्स, वस्तू किंवा गोष्टी. मग ती लिक्विड फॉर्म असेल, गॅसिड फॉर्म मध्ये असेल किंवा सॉलिड मध्ये असेल, ज्याला आपण म्हणतो ना भौतिक शास्त्रामध्ये द्रवरूप असेल, वायुरूप असेल किंवा स्थायी रूप असेल, या सगळ्यांबद्दल आपण सांगण्याचा प्रयत्न करतो आहोत. मग लिक्विड फॉर्म, सॉलिड फॉर्म किंवा गॅसिड फॉर्म मध्ये वॉटर, मिल्क, ऑइल, टी, कॉफी, ज्यूस, पेट्रोल, डिझेल, वाईन आणि सिरप, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येतात. सॉलिड फॉर्म मध्ये म्हटल्यानंतर बुक्स येतं, फर्निचर येतं, बॅट येतं, त्यानंतर बॉल, डॉल, पॉट, होम, पेपर, मटेरियल, जे दृश्य स्वरूपात दिसतं, टॅन्जिबल आहे त्या सगळ्या गोष्टी. आणि गॅसेट फॉर्म मध्ये म्हटल्यानंतर सगळे वायुरूप असतील, बरोबर, ऑक्सिजन असेल, हायड्रोजन असेल, नायट्रोजन असेल किंवा कार्बन असेल, ऑक्स डिऑक्साईड असेल, हेलियम असेल, एअर असेल, या सगळ्या गोष्टींना उदाहरणासह घेण्याचा प्रयत्न करूया. ही हॅज 3 कार्स, त्याच्याकडे 3 कार्स आहेत. बरं, इंडिया हॅज मच वॉटर, भारताकडे पुरेसं पाणी आहे. इंडिया हॅज मच वॉटर. नाव दॅट हॉस्पिटल हॅज 20 सिलेंडर्स ऑफ ऑक्सिजन, आता त्या हॉस्पिटलकडे ऑक्सिजनचे 20 सिलेंडर आहेत. नाव दॅट हॉस्पिटल हॅज 20 सिलेंडर्स ऑफ ऑक्सिजन. दिस लायब्ररी हॅज 1,00,000 बुक्स, या ग्रंथालयाकडे 1,000 पुस्तकं आहेत. दिस लायब्ररी हॅज 1,000 बुक्स. गोपीनाथ हॅज 35 एकर्स ऑफ लँड इन रत्नागिरी, गोपीनाथकडे रत्नागिरीमध्ये 35 एकर जमीन आहे. गोपीनाथ हॅज
35 acres of land in Ratnagiri. Pakistan has nuclear bomb. पाकिस्तानकडे अणुबॉम्ब्स आहेत. पाकिस्तान हॅज न्यूक्लिअर बॉम्ब्स. रिलेशन्स, संबंध, नातेसंबंध, बरोबर. याच्यामध्ये पर्सनल रिलेशनशिप, सोशल रिलेशनशिप अँड प्रोफेशनल रिलेशनशिप, ह्या तिन्ही कॅटेगरी येऊ शकतात. मग पर्सनल रिलेशनशिप, प्रोफेशनल रिलेशनशिप किंवा सोशल रिलेशनशिप म्हणजे काय? जसं पर्सनल मध्ये काय येतात की पत्नी आहे, पती आहे म्हणजे वाईफ हजबंड, भाऊ आहे, बहीण आहे, सिस्टर ब्रदर, लवर आहे, प्रियकर आहे, मदर आई आहे, फादर वडील आहे, सन मुलगा आहे, डॉटर मुलगी आहे. हे सगळे खाजगी संबंध आहे, पर्सनल रिलेशनशिप मध्ये येतात ते. आणि सोशल रिलेशनशिप म्हणजे तुमचे नेबर आहे, शेजारी, फ्रेंड्स आहे, मित्रमैत्रिणी आहे, स्नेह सखे सोयरे आहे. त्याच्यानंतर ग्रुपमेट आहेत. ग्रुपमेट तुमचे जे आहेत ना एकाच ग्रुपमध्ये असलेले, मग तो कुठलाही असू शकतो, सामाजिक ग्रुप असू शकतो, आध्यात्मिक ग्रुप असू शकतो, डिव्हाइन फ्रेंड्स असतील, कुठले जे आहेत ना एकाच आध्यात्मिक संघटनेमध्ये काम करणारे दोघं तिघ जण असतील, ट्रॅव्हलर असतील, तर प्रवासामध्ये भेटणारे, कोणाशी ओळख झाली, त्यांच्याशी परिचय वाढला आपला, तर त्याच्याबद्दलही सांगता येऊ शकतं. त्याच पद्धतीने फॅमिलियर पीपल असतील, जे ओळखीचे, जवळचे, नोन पीपल असतील, परिचित असलेले, त्याच्यासाठी सांगता येऊ शकेल. सेम वे प्रोफेशनल रिलेशनशिप, ज्याचा पैशाशी संबंध आहे, व्यवहाराशी संबंध आहे, व्यवसायाशी संबंधित ते सगळं, जसं बिझनेस पार्टनर आहेत, क्लायंट्स आहेत, कस्टमर्स आहेत, कन्झ्युमर्स आहेत, इन्व्हेस्टर आहे, टीचर आहे, स्टुडंट्स आहे, सर्वंट आहे, एम्प्लॉईज आहे, मॅनेजर आहे, सुपरवायझर आहे, हे सगळे प्रोफेशनल रिलेशनशिप. मग उदाहरणासाठी ही हॅज टू सिस्टर, त्याला दोन बहिणी आहेत. ही हॅज टू सिस्टर्स. खुशी हॅज ब्युटिफुल डॉटर, खुशीला एक अतिशय सुंदर गोंडस मुलगी आहे. खुशी हॅज ब्युटिफुल डॉटर. वी हॅव 5 इन्व्हेस्टर इन दिस बिझनेस, आम्हाला या व्यवसायात 5 गुंतवणूकदार आहेत. वी हॅव 5 इन्व्हेस्टर इन बिझनेस. यू हॅव अ niece and a nephew, तुला एक भाची आणि एक भाचा आहे. यू हॅव अ niece and nephew. That political party has dedicated volunteer, त्या राजकीय पक्षाकडे समर्पित स्वयंसेवक आहेत. That political party has dedicated volunteer. They have good friends, त्यांना चांगले मित्र आहेत. They have good friends. इन्फॉर्मेशन किंवा माहिती द्यायची असेल, माहिती म्हटल्यानंतर काय येतं? ती गोष्ट फक्त तुम्हाला कल्पना आहे, माहिती आहे. डेटा म्हणून. अ मिनिंगफुल डेटा इज कॉल्ड इन्फॉर्मेशन. मग ते पर्सनल इन्फॉर्मेशन असू शकते, बिझनेस इन्फॉर्मेशन असू शकते, पॉलिटिकल करंट इन्फॉर्मेशन किंवा याही पलीकडे अनेक वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये त्या इन्फॉर्मेशनची आपण गृहीतक धरू शकतो. जसं पर्सनल इन्फॉर्मेशन मध्ये मला त्याचं नाव माहिती आहे, मला त्याचं वय माहिती आहे, मला त्याचं वजन माहिती आहे, त्याची उंची माहिती आहे, त्याचं शिक्षण माहिती आहे, त्याचा घरातला ऍड्रेस माहिती आहे. माझ्याकडे सगळ्या विद्यार्थ्यांची सगळे पर्सनल डेटा आहे, पर्सनल इन्फॉर्मेशन आहे. आय हॅव इन्फॉर्मेशन अबाउट देअर लाईफ, अबाउट देअर पर्सनॅलिटी. बिझनेस इन्फॉर्मेशन, एखादी ऑर्गनायझेशन, प्रॉफिट किती आहे, टर्नओव्हर किती आहे, प्रोडक्शन काय आहे, सर्व्हिसेस काय प्रोव्हाइड करतात, टॅक्स इन्फॉर्मेशन काय, फॅक्टरी ऍड्रेसेस काय, या सगळ्या गोष्टी बिझनेस इन्फॉर्मेशनच्या अंतर्गत येतात. पॉलिटिकल इन्फॉर्मेशन जे आहेत, राजकीय माहिती, मग डेझिग्नेशन इन द पार्टी, पॉलिटिकल अजेंडा आहे, कॉन्स्टिट्युशनल असेल, पॉलिटिकल लेवल असेल, या सगळ्याची माहिती आहे. करंट इन्फॉर्मेशन, हुज हू म्हणजे कोण आहे, पालकमंत्री कोण आहे, मुख्यमंत्री कोण आहे, कृषी मंत्री कोण आहे, क्रीडा मंत्री कोण आहे, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये सांगितल्या जातात. त्याच्यानंतर अपडेटेड न्यूज आहेत. अरे त्यांचं काय झालं माहितीये का? कुणाशी काय जे आहेत ना शत्रुत्व झालं माहिती का? कुठला पक्ष कोणत्या राज्यात जिंकला माहिती आहेत का? कुठला नियम आता जे आहेत लागू झालेला आहे? कुठल्या मोठमोठ्या घटना घडलेल्या आहेत? कुठला अपघात घडलेला आहे? या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये सांगितल्या जातात. त्याच्यानंतर या सगळ्या याच्यामध्ये बर्निंग इश्यू असतील, करंट हॉट टॉपिक असतील, आत्ताच्या काळामध्ये जे काही चर्चेचे मुद्दे म्हणून येतात, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये गृहीत धरल्या जात आहेत. मग इन्फॉर्मेशनच्या संदर्भातलं
इन्फॉर्मेशन ऑफ इन्फॉर्मेशन. आय हॅव इन्फॉर्मेशन ऑफ क्रिकेट रेकॉर्ड. माझ्याकडे क्रिकेटच्या नोंदीची संपूर्ण सविस्तर माहिती आहे. आय हॅव इन्फॉर्मेशन ऑफ क्रिकेट रेकॉर्ड. वी हॅव डिटेल इन्फॉर्मेशन ऑफ हर. आमच्याकडे तिची सविस्तर माहिती आहे. वी हॅव डिटेल इन्फॉर्मेशन ऑफ हर. यू हॅव गुड इन्फॉर्मेशन ऑफ एक्सपोर्ट प्रोसेस. तुला निर्यात प्रक्रियेची चांगली माहिती आहे. यू हॅव गुड इन्फॉर्मेशन ऑफ एक्सपोर्ट प्रोसेस. दे हॅव ऑल इन्फॉर्मेशन ऑफ लॉ. त्यांच्याकडे कायद्याची सगळी माहिती आहे. दे हॅव ऑल इन्फॉर्मेशन ऑफ लॉ. गणेश हॅज इन्फॉर्मेशन अबाउट दिस मशीन. गणेशला या यंत्राबाबतची माहिती आहे. गणेश हॅज इन्फॉर्मेशन अबाउट दिस मशीन. शी हॅज डीप इन्फॉर्मेशन अबाउट ऍडमिशन प्रोसेस. तिच्याकडे प्रवेश प्रक्रियेची अगदी सखोल माहिती आहे. इन्फॉर्मेशन. त्याचप्रमाणे ऑर्गन बद्दल सांगता येतील. आपल्याला माहिती आहे आपल्याकडे ज्ञानेंद्रिय आहे, कर्मेंद्रिय आहे, ज्याला आपण सेन्सरी ऑर्गन म्हणतो, ऍक्शन ऑर्गन म्हणतो, किंवा अगदी सहज समजण्याजोगं इंटरनल ऑर्गन किंवा एक्सटर्नल ऑर्गन, ह्याही गोष्टी त्याच्यामध्ये आपल्याला सांगता येतील किंवा स्पष्ट करता येतील. बरं, सेन्सरी ऑर्गन मध्ये तर साईट म्हणजे आई, स्मेल म्हणजे नोज, टच म्हणजे स्किन, हिअरिंग म्हणजे इयर, टेस्ट म्हणजे टंग म्हणजे जीभ. ऍक्शन ऑर्गन मध्ये तर माउथ येतो, हँड येतात, लेग येतात, जेनिटल येतात, रिटर्न येतात. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना तिथे मेन्शन केल्या जातात किंवा सांगितल्या जातात. इंटरनल ऑर्गन जसं ज्या दिसत नाही आपल्या शरीरात आतमध्ये, ज्याला बायोलॉजिकल ऑर्गन सुद्धा म्हटलं जातं. मग हार्ट असेल, लंग्स असेल, लिव्हर असेल, किडनी असेल, इंटेस्टाईन असेल, ब्लॅडर असेल, ब्रेन असेल. आणि एक्सटर्नल ऑर्गन म्हटल्यानंतर ज्या सहज दिसू शकतात तुम्हाला, नेक आहे, रिस्ट आहे, चेस्ट आहे, फिंगर आहे, त्याच्यानंतर नीज आहे, हेड आहे, आर्म्स आहे, शोल्डर आहे, हेअर आहे, नेल्स आहे, स्टमक आहे. हा सगळा भाग त्याच्यामध्ये. सेम वे इन्फॉर्मेशन ऑफ ऑर्गन याच्या संदर्भातली माहिती पाहूया. ऋतिक रोशन हॅज 6 फिंगर्स. ऋतिक रोशनला 6 बोट आहेत. गॉडेस दुर्गा हॅज 8 हँड्स. दुर्गा देवीला 8 हात आहे. गॉडेस दुर्गा हॅज 8 हँड. एव्हरी ईगल हॅज अ स्ट्रॉंग विंग्स. प्रत्येक गरुडाला शक्तिशाली पंख असतात. यू हॅव व्हाईट हेअर. तुला पांढरे केस आहेत रे. शी हॅज अ मोल ऑन हर चिक. तिला गालावर एक तीर आहे. मोल याचा अर्थ तो चिक. शी हॅज अ मोल ऑन हर चिक. ऐश्वर्या राय हॅज ब्युटिफुल आईज. ऐश्वर्या रायला सुंदर डोळे आहेत. हे ऑर्गनच्या बद्दलची माहिती सांगता येते किंवा सांगितली जाऊ शकते. नाव नॉलेज, त्या गोष्टीचं ज्ञान किती आहे याच्याबद्दल इकॉनॉमिक्स, लिटरेचर, हिस्ट्री, सायकॉलॉजी किंवा जॉग्रफी या वेगवेगळ्या विषयात सखोल असलेल्या गोष्टी, व्यवहारात वापरता येण्याजोग्या गोष्टी, त्याला नॉलेज म्हणतात. त्याला नॉलेजमध्ये सिस्टीम आहे, नॉलेजमध्ये अप्रोच आहे, युटिलायझेशन आहे, प्रॅक्टिकल व्हॅल्यू आहे. या सगळ्या गोष्टींना आपण नॉलेज या कॅटेगरीमध्ये गृहीत धरतो. मग इकॉनॉमिक्स ज्यात नॉलेज म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये डीप जाण्यासारखं, जसं नॉलेज ऑफ मायक्रो इकॉनॉमिक्स, नॉलेज ऑफ मॅक्रो इकॉनॉमिक्स. मायक्रो आणि मॅक्रो. मॅक्रो म्हणजे समग्र लक्षीय अर्थशास्त्र आणि मायक्रो म्हणजे सूक्ष्म लक्षीय अर्थशास्त्र. लिटरेचर मग लिटरेचर ऑफ नॉलेज ऑफ प्रोज, नॉलेज ऑफ पोएट्री, नॉलेज ऑफ फिक्शन्स. या ठिकाणी फिक्शन्स म्हटल्यानंतर काल्पनिक कथा, कादंबऱ्या सगळ्या गोष्टी येतील. पोएट्री म्हटल्यानंतर काव्यात्मक येतील, सगळेचे सगळे पद्य येतील. आणि प्रोज म्हटल्यानंतर सगळे सगळे गद्य येतील, निबंध येतील, विचारलेख येईल किंवा कादंबरी येईल, कथा येईल, गद्य पद्य. त्याच्यानंतर हिस्ट्री. हिस्ट्रीच्या संदर्भात मध्ये नॉलेज ऑफ एन्शियंट हिस्ट्री, प्राचीन भारताचा इतिहास असेल. द नॉलेज ऑफ इंटरनॅशनल हिस्ट्री, आंतरराष्ट्रीय इतिहासाची सविस्तर माहिती असेल. सायकोलॉजी मग नॉलेज ऑफ क्लिनिकल सायकोलॉजी, स्पोर्ट्स सायकोलॉजी, चाइल्ड सायकोलॉजी, मॅरेज सायकोलॉजी, क्रिमिनल सायकोलॉजी. ह्या सगळ्या सायकोलॉजीच्या छोट्या छोट्या ब्रँचेस इथे आपल्याला विस्तारपूर्वक पद्धतीने सांगता येऊ शकतील. सेम वे जिओग्राफी, मग जिओग्राफी इंडस्ट्रियल जिओग्राफी असेल, नॅशनल जिओग्राफी असेल, डोमेस्टिक जिओग्राफी असेल. हे मायक्रो लेवलला जाणं, सिस्टीम समजून घेणं, विस्तारपूर्ण त्या सगळ्या गोष्टींचं जे आहेत ना सगळ्या डायमेन्शननी एक क्लासिकल सायंटिफिक अप्रोच ठेवून करणं, त्याला आपण नॉलेज म्हणू शकतो. मग उदाहरण देऊया बघा. ही हॅज नॉलेज ऑफ इकॉनॉमिक्स. त्याच्याकडे अर्थशास्त्राचं ज्ञान आहे. माहिती असणं म्हणजे उथळ बरोबर.
आणि नॉलेज म्हणजे डीप असतं, विस्तारपूर्ण असतं, सिस्टमॅटिक असतं. ही हॅज नॉलेज ऑफ इकॉनॉमिक्स. नेहा हॅज नॉलेज ऑफ कम्प्युटर. नेहाला संगणकाचं ज्ञान आहे. शी हॅज नॉलेज ऑफ ग्रामर. तिला व्याकरणाचं ज्ञान आहे. यू हॅव नॉलेज ऑफ सायन्स. तुला विज्ञानाचं ज्ञान आहे. तारा हॅज नॉलेज ऑफ बिझनेस. ताराला त्या व्यवसायाचं ज्ञान आहे. दे हॅव नॉलेज ऑफ म्युझिक. त्याला संगीताचं ज्ञान आहे. दे हॅव नॉलेज ऑफ म्युझिक. मग हे ज्ञान विस्तारपूर्ण, शाखीय. ओके. इंटरेस्ट, स्वारस्य, त्याच्यामध्ये रुची असणं, स्वारस्य असणं, रस असणं. मग स्पोर्ट्स असू शकतात, रीडिंग असू शकते, फिल्म्स असू शकतात, कुकिंग असू शकतात, पॉलिटिक्स मध्ये असू शकतात. याच्यामध्ये मनापासून तुमचं मन रमतं. दीर्घकाळ त्याच्यामध्ये वेळ घालवल्यानंतर सुद्धा तुम्हाला कंटाळा अजिबात येत नाही. असं प्रत्येकाचा पिंड वेगवेगळा असू शकतो, इंटरेस्टचा एरिया सुद्धा वेगवेगळा असू शकतो. मग इन स्पोर्ट्स, इन क्रिकेट आय हॅव इंटरेस्ट, in tennis, I have interest. They have interest in football. She has interest in Olympic. They have interest in chess. We have interest in pool. वेगवेगळ्या क्रीडेच्या, वेगवेगळ्या खेळाच्या क्षेत्रामध्ये आपल्याला स्वारस्य असतं, रुची असते किंवा इंटरेस्ट असतो. रीडिंग म्हटल्यानंतर रीडिंग नॉवेल. आय हॅव इंटरेस्ट इन रीडिंग नॉवेल. आय हॅव इंटरेस्ट इन रीडिंग अ स्टोरी. आय हॅव इंटरेस्ट इन न्यूजपेपर रीडिंग. इन अ फिल्म, चित्रपटामध्ये इंटरेस्ट. We have interest in action movie. She has interest in romantic movie. They have interest in horror movie. Rahul has interest in comedy movie. या पद्धतीने. त्यानंतर इन कुकिंग, बरोबर, पाककलेच्या संदर्भातलं. इन व्हेजिटेरियन कुकिंग, आय हॅव इंटरेस्ट इन व्हेजिटेरियन कुकिंग. शी हॅज इंटरेस्ट इन लंच कुकिंग, केक मेकिंग, ब्रेकफास्ट कुकिंग. मग त्याच्यामधलं प्रॅक्टिकल महत्वाचं आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचं मन रमतं. In politics, I have interest in state politics. We have interest in international politics. You have interest in local politics. Raj has interest in national politics. ह्या आणि ह्या पद्धतीच्या गोष्टी तुम्हाला समजल्या पाहिजे किंवा लक्षात आल्या पाहिजे. इन्फॉर्मेशन ऑफ इंटरेस्ट. आय हॅव स्पेशल इंटरेस्ट इन बायोग्राफिकल बुक्स. मला जीवनचरित्रात्मक पुस्तकांमध्ये विशेष रुची आहे, विशेष आवड आहे. आय हॅव इंटरेस्ट इन बायोलॉजिकल बुक्स. शरद हॅज इंटरेस्ट इन रोमॅन्टिक मूवी. शरदला रोमॅन्टिक चित्रपटात, प्रणय प्राधान्य असलेल्या चित्रपटात स्वारस्य आहे. शरद हॅज इंटरेस्ट इन रोमॅन्टिक मूवी. शी हॅज इंटरेस्ट इन क्रिप्टोकरन्सी. तिला क्रिप्टोकरन्सी मध्ये रुची आहे. शी हॅज इंटरेस्ट इन क्रिप्टोकरन्सी. यू हॅव इंटरेस्ट इन टुरिझम. तुला पर्यटनामध्ये स्वारस्य आहे, पर्यटनामध्ये रुची आहेत. मनोज हॅड इंटरेस्ट इन इंटरनॅशनल पॉलिटिक्स. मनोजला आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये रस आहे. मनोज हॅज इंटरेस्ट इन इंटरनॅशनल पॉलिटिक्स. बरोबर. दे हॅव इंटरेस्ट इन स्पोर्ट्स. त्यांना क्रीडा क्षेत्रात आवड आहे. दे हॅव इंटरेस्ट इन स्पोर्ट्स. स्किल किंवा कौशल्याच्या बाबतीत जे सांगितलं जातं, मग सॉफ्ट स्किल असेल. स्किल कशाला म्हणतात तो? एखादी गोष्ट मला चांगली उत्कृष्ट प्रकारे जमते, योग्य वेळेत गतिशील पद्धतीने जमते आणि ते करत असताना माझ्यामध्ये गुणवत्ता पण ज्या आहेत ना त्याच्यामध्ये तडजोड करावी लागत नाही. त्या सगळ्या गोष्टींना स्किल म्हणतात. प्रॅक्टिस केल्यानंतर कुठल्याही गोष्टीमध्ये तुम्ही एक्सपर्ट होता, डीपमध्ये जातात. सॉफ्ट स्किल असेल, हार्ड स्किल असेल, टेक्निकल स्किल असेल, हा सगळा भाग जो आहे त्याच्यामध्ये येते. सॉफ्ट स्किल, हार्ड स्किल, टेक्निकल स्किल. बरोबर. हा सॉफ्ट स्किलचा पार्ट आहे. जसं फॉर एक्झाम्पल, मनामध्ये तुमच्या ज्या वेगवेगळ्या प्रकारचे कौशल्य आहे, लिडरशिप स्किल्स असेल, कम्युनिकेशन स्किल असेल, टाइम मॅनेजमेंट स्किल असेल, टीम बिल्डिंग स्किल असेल, मार्केटिंग स्किल असेल, हा सगळा भाग सॉफ्ट स्किल मध्ये येतो आणि तो गृहीत धरला जातो, ज्याला आपण सौम्य कौशल्य म्हणतो. हार्ड स्किल असेल, एखाद्या गोष्टीचं जे आहेत ना बाह्य कौशल्य आहे, रायटिंग स्किल असेल, एडिटिंग स्किल असेल, ईमेल स्किल असेल, अकाउंटिंग स्किल असेल, कम्प्युटर स्किल असेल, बॉडी लँग्वेज स्किल असेल किंवा डान्स स्किल असेल, ह्या सगळ्या गोष्टी हार्ड स्किलमध्ये येतात. टेक्निकल स्किल्स आहेत. मग टेक्निकल स्किल आहेत, मशीन ऑपरेशन स्किल्स असतील, ज्या
टेक्नॉलॉजीशी रिलेटेड आहे, टेक्निकल नॉलेज असेल, त्याचे बारकावे समजले तरच तुम्हाला जमणार आहे. ड्रायव्हिंग स्किल असेल, असेंबली प्रोसेस स्किल असेल, एखादं रिपेअरिंग स्किल असेल, मेंटेनन्स स्किल असेल, हा सगळा भाग त्याच्यामध्ये येतो. मग उदाहरण द्यायचं झालं तर बघा उदाहरणार्थ समजून घ्या. ही हॅज गुड कम्युनिकेशन स्किल. त्याच्याकडे खूप चांगलं संवाद कौशल्य आहे, संभाषण कौशल्य आहे. सुरेखा हॅज कुकिंग स्किल. सुरेखाला खूप चांगलं पाककौशल्य आहे. किंवा दे हॅव एक्सलंट मार्केटिंग स्किल. त्यांच्याकडे सर्वोत्कृष्ट मार्केटिंगचं कौशल्य आहे. दे हॅव एक्सलंट मार्केटिंग स्किल. वी हॅव टेक्निकल स्किल. आमच्याकडे तांत्रिक कौशल्य आहे. वी हॅव टेक्निकल स्किल. रोहित हॅज गुड ड्रायव्हिंग स्किल. रोहितकडे चांगलं ड्रायव्हिंगचं कौशल्य आहे. रोहित हॅज गुड ड्रायव्हिंग स्किल. यू हॅव टीम बिल्डिंग स्किल. तुमच्याकडे संघ बांधणीचं कौशल्य आहे. यू हॅव टीम बिल्डिंग स्किल. मग हा सगळ्याच्या सगळा पार्ट जो आहे, तो त्याच्यामध्ये सांगितला जातो. समजून सांगितला जातो. व्हॉट आर दीज थिंग्स? मग आता ह्याच्यामध्ये तुम्हाला जर समजून घ्यायचं असेल, तर बघा आर्ट सुद्धा येऊ शकतं. आर्ट कशाला म्हणतात? जी तुमची सिग्नेचर आयडेंटिटी आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही इतकं डीप गेलेला आहात, यू हॅव यूज युअर हार्ट टू क्रिएट दॅट आर्ट. मग एखादी गोष्ट जी आहेत ना, सगळ्यांनाच जमते आणि तुम्हालाही जमते. पण इतरांना जी जमते त्याच्यापेक्षाही काहीतरी विलक्षण, वेगळं सौंदर्य, एक वेगळ्या प्रकारचा जे आहेत ना, ओळख निर्माण करणारा भाग त्याच्यामध्ये इन्क्लुडेड आहे. त्याला आपण कला म्हणतो. मग कला अनेक प्रकारच्या असतात आपल्याकडे. शिल्पकला आहे, चित्रकला आहे, हस्तकला आहे, वेगवेगळ्या प्रकारचं क्राफ्टिंग आहे, ऑरिगॅमी आहे. सगळ्या प्रकारच्या गोष्टी याच्यामध्ये आर्ट म्हणून सुद्धा येतात. इन्फॉर्मेशन ऑफ आर्ट हा सुद्धा याच्यामध्ये टाकता येऊ शकतो. मग बघा, माझ्याकडे होतं आय हॅड, आमच्याकडे आहे आय हॅव, आमच्याकडे असेल आय शॅल हॅव. आता आपण जे काही पाहिलं ना ऑब्जेक्ट म्हणून, मग ते ऑर्गन असतील, इन्फॉर्मेशन असेल, नॉलेज असेल, स्किल असेल, थिंग्स असेल, रिलेशनशिप असेल, हे सगळं तुम्हाला या फिल इन द ब्लँक्स मध्ये टाकता येईल आणि वाक्य तयार करता येईल. असं हे यांत्रिक पद्धतीने तयार केलेलं, ठोकळेबाज पद्धतीने तयार केलेलं एक आराखडा म्हणता येईल. ज्याचा वापर करून तुम्ही हजारो वाक्य तयार करू शकाल. बाकी काही बदलणार नाही. फक्त ऑब्जेक्ट बदलेल आणि ऑब्जेक्ट बदललं, ऑब्जेक्टची संकल्पना समजली असेल, तर मग तुम्हाला वाक्य तयार करता येईल. वी हॅड आमच्याकडे होतं, आमच्यापाशी होतं, आमच्याजवळ होतं. वी हॅव आमच्याकडे आहे, आमच्यापाशी आहे, आमच्याजवळ आहे. वी शॅल हॅव आमच्याकडे असेल, आमच्यापाशी असेल, आमच्याजवळ असेल. यू हॅड तुझ्याकडे होतं, तुझ्यापाशी होतं, तुला होतं. यू हॅव तुझ्याकडे आहे, तुझ्यापाशी आहे, तुझ्याजवळ आहे. यू विल हॅव तुझ्याकडे असेल, तुझ्यापाशी असेल, तुझ्याजवळ असेल. यू हॅड तुमच्याकडे होतं, तुमच्यापाशी होतं, तुमच्याजवळ होतं, तुम्हाला होतं. यू हॅव तुमच्याकडे आहे, तुमच्यापाशी आहे, तुमच्याजवळ आहे, तुम्हाला आहे. यू विल हॅव तुमच्याकडे असेल, तुमच्यापाशी असेल, तुमच्याजवळ असेल, तुम्हाला असेल. त्यांच्याकडे असेल, त्यांच्यापाशी होतं, त्यांच्याकडे असेल. म्हणजे त्यांच्याकडे होतं म्हटल्यानंतर दे हॅड. त्यांच्याकडे आहे, त्यांच्यापाशी आहे, दे हॅव. त्यांच्याकडे असेल, त्यांच्यापाशी असेल, त्यांच्याजवळ असेल, दे विल हॅव. त्याच्याकडे असेल, त्याच्यापाशी असेल, त्याच्याजवळ असेल, ही हॅड. त्याच्याकडे आहे, त्याच्यापाशी आहे, त्याच्याजवळ आहे, त्याला आहे, ही हॅज. त्याच्याकडे असेल, त्याच्यापाशी असेल, त्याच्याजवळ असेल, ही विल हॅव वापर केला. बरं, तिच्याकडे होतं, तिच्यापाशी होतं, तिच्याजवळ होतं, शी हॅड. तिच्याकडे आहे, तिच्यापाशी आहे, तिच्याजवळ आहे, शी हॅज. तिच्याकडे असेल, तिच्यापाशी असेल, तिच्याजवळ असेल, तिला असेल, शी विल हॅव. याच्याकडे होतं, याच्यापाशी होतं, याच्याजवळ होतं, इट हॅड. ह्याच्याकडे आहे, याच्यापाशी आहे, याच्याजवळ आहे, इट हॅज. ह्याच्याकडे असेल, याच्यापाशी असेल, याच्याजवळ असेल, ह्याला असेल, इट विल हॅव. आशाकडे होतं, आशाकडे आहे होतं, आशापाशी होतं, आशाजवळ होतं, आशा हॅड. आशाकडे आहे, आशापाशी आहे, आशाजवळ आहे, आशा हॅज. आशाकडे असेल, आशापाशी असेल, आशाजवळ असेल, आशाला असेल, आशा विल हॅव. राजकडे होतं, राजपाशी होतं, राजला होतं, राज हॅड. राजकडे आहे, राजकडे आहे, राजपाशी आहे, राजजवळ आहे, राजला आहे, राज हॅज.
राजकडे असेल, राजपाशी असेल, राज जवळ असेल, राज विल हॅव. सेम वे काकूकडे होतं, काकूपाशी होतं, काकू जवळ होतं, आंटी हॅड. काकूकडे आहे, काकूपाशी आहे, काकू जवळ आहे, आंटी हॅज. काकूकडे असेल, काकूपाशी असेल, काकू जवळ असेल, आंटी विल हॅव. साहेबांकडे होतं, साहेबांपाशी होतं, साहेबांजवळ होतं, बॉस हॅड. साहेबांकडे आहे, साहेबांपाशी आहे, साहेबांजवळ आहे, बॉस हॅज. साहेबांकडे असेल, साहेबांपाशी असेल, साहेबांजवळ असेल, बॉस विल हॅव. मग आता इथे आपल्याला सिलेक्शन प्रॉपर पद्धतीने जर जमलं तर थिंग इज डन. मग हा जो तक्ता दिलाय बघा तुमच्या पिंक कलरच्या पुस्तकामध्ये अगदी पहिल्याच पानावरती. या पहिल्या 2 पानाचा समावेश आपण परिचय म्हणून उपयोगात आणतो आहोत. मग करता आपल्याला स्पष्ट आहेत, व्यवस्थित आहे. त्याची काहीही कुठलीही अडचण नसली पाहिजे. आय म्हणजे मी, वी म्हणजे आम्ही, यू म्हणजे तू, यू म्हणजे तुम्ही, ही म्हणजे तो, शी म्हणजे ती, इट म्हणजे हे, नेम म्हणजे विशिष्ट नाव ज्या नावाने आधार कार्ड, पॅन कार्ड तयार करतात. नाउन म्हटल्यानंतर विशिष्ट पद, नातेसंबंधाचं असलेलं टायटल आणि दे म्हणजे ते अनेक जण. आणि ऑब्जेक्ट म्हणून इथे थिंग्स वस्तू येऊ शकतात. रिलेशनशिप मध्ये नातेसंबंध, नॉलेज, इंटरेस्ट, स्किल, ऑर्गन, आर्ट याही गोष्टी होतात. आणि पास्ट मध्ये वापरायचं असेल कडे होतं, पाशी होतं, जवळ होतं, तर सगळ्या कर्त्यांसाठी हॅड काय सबका मालिक एक. आय हॅड, वी हॅड, यू हॅड, यू हॅड, ही हॅड, शी हॅड, इट हॅड, नेम हॅड, नाउन हॅड, दे हॅड, सगळ्यांना हॅड टाकतात. प्रेझेंट वापरायचं असेल तर तिथे मात्र आपल्याला स्पेशल ट्रीटमेंट म्हणजे ही, शी, नेम, नाउनचा जो वेगळेपणा आहे तो अधिरोखित करून ठेवावा लागेल. मग तो अधोरेखित करून ठेवणं जो आहे तो महत्वाचा आहे. ही शी इट नेम साठी हॅजचा वापर करायचा आहे. ही जसं आय हॅव, वी हॅव, यू हॅव, दे हॅव. मात्र ही हॅज, शी हॅज, इट हॅज, नेम हॅज, नाउन हॅज या पद्धतीने. म्हणजेच इथे थर्ड पर्सन आय, वी, यू दे साठी हॅव, तर ही शी इट नेम नाउनला हॅव. स्पेशल ट्रीटमेंट ही शीट नेम नाउन हॅज. आणि फ्युचर साठी मात्र वन शॅल टू थ्री विल म्हणजे आय आणि वी असेल तर त्याला शॅल हॅवचा वापर करायचा. आय शॅल हॅव, वी शॅल हॅव. आणि उरलेले सगळे करते असतील मग ते यू, ही, शी, इट, नेम, नाउन आणि दे याला विल हॅवचा वापर करावा लागतो. विल हॅव, यू विल हॅव दॅट. तुझ्याकडे ते असेल, तुझ्यापाशी असेल, तुझ्याजवळ असेल, तुला असेल, या अर्थाने या पद्धतीने त्याचा वापर केला जातो. आणि नंतर मग ऑब्जेक्टवर पूर्ण फोकस. मग वस्तू ती कोणती होती, आता कोणती आहे, पुढे कोणती असेल. त्याच्याकडे सायकल होती, आता त्याच्याकडे बाईक आहे, पुढे त्याच्याकडे कार असेल. त्याच्याकडे पूर्वी टाईपरायटर होता, आता त्याच्याकडे कम्प्युटर आहे, पुढे जाऊन त्याच्याकडे लॅपटॉप असेल. रिलेशनशिप, गांधीजींना 4 मुलं होती, मला एक मुलगा आहे. तुला लग्नानंतर जे आहेत ना छान मुलगा मुलगी असतील, नॉलेज असेल, त्याला खूप चांगलं मॅनेजमेंटचं नॉलेज होतं, मला इंग्लिशचं नॉलेज आहे. तिला खूप चांगल्या प्रकारे फॅशन डिझायनिंगचं ज्ञान किंवा नॉलेज असेल. त्यांना पूर्वी त्या चित्रपटात इंटरेस्ट होता, आता त्यांना क्रिकेटमध्ये इंटरेस्ट आहे. पुढे जाऊन अजून कुठल्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट जनरेट होईल किंवा असेल. स्किल, कौशल्य कोणतं होतं, आता त्यांच्याकडे कोणतं कौशल्य आहे, पुढे जाऊन त्यांच्याकडे कोणतं कौशल्य असेल. याही दृष्टिकोनातून त्याचा वापर होताना दिसतो किंवा केला जाताना आढळतो. बरं. याच बरोबर आता आपल्याला व्यवहारात प्रॅक्टिकल कम्युनिकेशन मध्ये वापर कसा करायचा याच्याबद्दल माहिती घ्यायची आहे आणि त्या गोष्टी अगदी विस्तारपूर्व पद्धतीने समजून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. म्हणतात की हाय, आय एम मिस्टर आदित्य सूर्यवंशी. मी मिस्टर आदित्य सूर्यवंशी आहे. आय एम सक्सेसफुल पर्सन. मी अतिशय यशस्वी व्यक्ती आहे. अँड वॉन्ट टू बी मोर सक्सेसफुल पर्सन. आणि अधिक यशस्वी होण्याची मला इच्छा देखील आहे. आय वॉन्ट टू बी मोर सक्सेसफुल. आय हॅव मेनी थिंग्स. माझ्याकडे बऱ्याच गोष्टी आहेत. आय वॉन्ट टू हॅव मेनी थिंग्स इन माय लाईफ. माझ्याकडे बऱ्याच गोष्टी असाव्यात असंही मला वाटतंय. अँड बिफोर 5 years आय हॅड समथिंग. काही गोष्टी होत्या माझ्याकडे. अँड नाऊ आय हॅव मेनी थिंग्स. आता माझ्याकडे बऱ्याच गोष्टी आहे. आफ्टर 5 years 5 वर्षानंतर कदाचित आय शॅल हॅव द थिंग्स विच आय विश टू हॅव. 5 एक वर्षाच्या आतच माझ्याकडे ज्या ज्या गोष्टींची इच्छा माझ्याकडे होती ना त्या सगळ्या गोष्टी माझ्याकडे असतील, माझ्यापाशी असतील, माझ्या जवळ असतील. या मग काय काय होतं तर सांगतोय पास्ट मध्ये बघा. आय हॅड बायसिकल. माझ्याकडे एक सायकल होती. एक 5 वर्षापूर्वी आय हॅड सायकल. अँड नाऊ
नाव आय हॅव अ स्पोर्ट बाईक. माझ्याकडे आता स्पोर्ट बाईक आहे. आय हॅव अ स्पोर्ट बाईक. आय शॅल हॅव अ बिग कार. मोठं कार असावं असं माझं स्वप्न आहे. आय शॅल हॅव अ बिग कार. माझ्याकडे एक मोठी कार असेल. आय शॅल हॅव अ बिग कार. पास्ट साठी हॅड, प्रेझेंट साठी हॅव आणि फ्युचर साठी शॅल हॅव. बरोबर. त्याच्यानंतर सांगतोय आय हॅड अ टाईप रायटर. माझ्याकडे टाईप रायटर होता. आय हॅड अ टाईप रायटर 5 वर्ष अगोदर, बिफोर 5 years ago. अँड नाऊ आय हॅव अ डेस्कटॉप कम्प्युटर. माझ्याकडे आता डेस्कटॉप कम्प्युटर आहे. आय हॅव अ डेस्कटॉप कम्प्युटर. त्यानंतर आय शॅल हॅव एन ऍपल लॅपटॉप. माझ्याकडे ऍपलचा लॅपटॉप असेल. आय शॅल हॅव ऍपल्स लॅपटॉप. त्याचप्रमाणे आय हॅड अ स्मॉल हाऊस. माझ्याकडे एक छोटं घर होतं. आय हॅड स्मॉल हाऊस. आय हॅव रो हाऊस नाव. आता माझ्याकडे एक रो हाऊस आहेत. आय हॅव अ रो हाऊस. अँड इन फ्युचर आफ्टर 5 years आय शॅल हॅव अ बिग बंगलो. माझ्याकडे एक मोठा बंगला असेल. आय शॅल हॅव अ बिग बंगलो. आय हॅड व्हेरी लेस मनी. माझ्याकडे खूप कमी पैसे होते 5 वर्षापूर्वी. आय हॅड व्हेरी लेस मनी. अँड नाव आय हॅव मच मनी. आता माझ्याकडे पुरेसा पैसा आहे. आय हॅव मच मनी नाव. त्यानंतर आय शॅल हॅव अ ह्यूज मनी. माझ्याकडे भरपूर पैसा असेल. आय शॅल हॅव अ ह्यूज मनी. माझ्याकडे भरपूर पैसा असेल. त्याचप्रमाणे आय हॅड अ स्मॉल शॉप. माझ्याकडे एक छोटस दुकान होतं 5 वर्षापूर्वी. आय हॅड अ व्हेरी स्मॉल शॉप. बट नाव आय हॅव अ बिग फॅक्टरी. माझ्याकडे एक मोठा कारखाना आहे माझ्या स्वतःचा. आय हॅव अ बिग फॅक्टरी. त्यानंतर इन अ फ्युचर I shall have huge industry. माझ्याकडे एक मोठा उद्योग. I shall have huge industry. I had a small shop. I have a big factory. I shall have a huge industry. माझ्याकडे एक छोटं दुकान होतं. I had a small shop. माझ्याकडे एक मोठा कारखाना आहे. I have a big factory. आणि माझ्याकडे एक मोठा उद्योग असेल. I shall have huge industry. सो 5 वर्षापूर्वी आमच्याकडे काय होतं, माझ्याकडे काय होतं हे हॅडनी व्यक्त झालं. वर्तमान काळात आत्ता सध्या स्थितीत माझ्याकडे कोणकोणत्या गोष्टी आहेत हे सांगितलं गेलं. आणि भविष्य काळात माझ्याकडे कोणत्या गोष्टी असतील हे सांगितलं गेलं. सो वी हॅव सीन द पास्ट कॅरीड थिंग्स विच आय सेड विथ द हॅडने सांगितलं ते. नाव करंटली कॅरिंग द थिंग्स विच आय सेड विथ द हॅव ऑर हॅड्स. वर्तमान काळात असलेल्या गोष्टींसाठी आता माझ्याकडे काय आहे हे सांगितलं गेलं. अँड फ्युचर डिझायर थिंग्स विच आय सेड विथ शॅल हॅव ऑर विल हॅव. भविष्य काळात माझ्याकडे जे काही असेल ते शॅल हॅव विल हॅव ने व्यक्त होईल किंवा केलं जाईल. सो thank you very much for having such a things. So we'll discuss about the next sessions.
in detail. Thank you. Thank you very much. Take care of yourself well. Continue with the deep practice with a great into. Tamsoma Jyotirgamaya. तर या पद्धतीने पजेशन पास्ट, पजेशन प्रेझेंट आणि पजेशन फ्युचर सविस्तर चर्चा झालेली आहे. उद्या पोझिशन प्रेझेंट पजेशन त्यानंतर पास्ट पजेशन आणि फ्युचर पजेशन बद्दल चर्चा होणार. एक्सक्लुझिव्हली उद्या फक्त चर्चा होईल आपली प्रेझेंट पजेशनची. हॅव हॅज कडे आहे, पाशी आहे, जवळ आहे. सो टिल द टाइम पिंक कलरच्या पुस्तकाचा डिटेल अभ्यास करा. आय होप पोझिशनच्या संदर्भातल्या पास्ट, प्रेझेंट आणि फ्युचर ह्याचा होमवर्क तुमचा अगदी व्यवस्थित पूर्ण झालेला असेल. ओके, सो टेक केअर ऑफ युअर सेल्फ वेल. थँक यू व्हेरी मच. बेस्ट ऑफ लक फॉर युअर better command over English. Thank you. Bye-bye.